श्रीमद भागवत महापुराणाचे साकल्य निरूपण दिवस 51वा दशमस्कंध। पृथ्वीला असाच भार झाल्यामुळे ती ब्रह्मदेवाकडे गेली व दुष्टापासून मुक्त करण्याची विनंती करू लागली। तेव्हा आकाशवाणीच्या माध्यमातून भगवंतांनी आज्ञा केली की हे सर्व देवांनो, या पृथ्वीचा प्रस्तुत भार कमी करण्यासाठी भगवंत वसुदेवाच्या घरी प्रगट होणार आहेत। ते त्यांचे कार्य समाप्त करीपर्यंत तुम्ही यदुकुलात अंशरूपाने राहा। भगवंताच्या कार्यात सहाय्य करण्यासाठी शेष यापूर्वीच अवतार घेतील। साऱ्या जगताला जिने आपल्या अस्तित्वाने मोहित केले आहे, ती योगमायासुद्धा भगवंताच्या लीला कार्यात मदत करण्यासाठी अंशरूपाने प्रगट होणार आहे। अशा रीतीने ब्रह्मदेवांनी पृथ्वीचे समाधान केले। मथुरा नगरीत शूरसेनाचे राज्य होते। तिथे यादव बाहुल्य होते, त्यामुळे मथुरेला यादवांची राजधानी म्हणीत असत। राजा शूरसेनाचा पुत्र वसुदेव हे कंसाची चुलत बहीण देवकी हिच्याशी विवाहबद्ध झाले व नववधूला घेऊन मथुरेकडे निघाले। कंसाचे आपल्या चुलत बहिणीवर आत्यंतिक प्रेम होते, त्यामुळे त्याने तिची पाठवणी करताना अनेक सुवर्णरथ, हत्ती, घोडे, दासदासी आणि विपुल संपत्ती दिली। शिवाय एका रत्नजडित सुवर्णरथावर नवदंपती वसुदेव देवकीला बसवून स्वतःच हातात लगाम घेऊन सारथी होऊन निघाला। बहीण भावाचा वार्तालाप मेहुण्याशी थट्टा विनोद करीत ते मार्गक्रमण करीत होते। काही काळानंतर अचानक आकाशवाणी झाली, कंसा, अरे मूर्खा, जिला तू इतक्या प्रेमाने रथात बसवून घेऊन चालला आहेस, तिचा 8वा पुत्र तुझा काळ बनून येणार आहे आणि तोच तुला ठार करणार आहे। हे ऐकताच कंसाने तलवार उपसली, देवकीचे केस धरले आणि तो तिला मारणार इतक्यात वसुदेवांनी म्हटले, अरे भोजवंशाचा तू कीर्तिध्वजा आहेस, अनेक शूरही तुझ्या शौर्यांचे गुणगान करतात। अशा महान योद्ध्याला एका असहाय्य स्त्रीवर शस्त्र चालवणे शोभेल काय? शिवाय ही तुझी बहीण आहे, तुला ती अत्यंत प्रियही आहे आणि मुख्य म्हणजे हिच्या 8व्या पुत्रापासून तुला भय आहे। देवकीचे प्राण कशाला घेतोस? विचार आणि विवेक न करता स्वतःच्या स्वार्थाचा विचार करून टोकाची भूमिका घेणारा कंस असतो। गणिताच्या भाषेतही कंस हा संक्षिप्त, त्रोटक अशी अर्थमर्यादा स्पष्ट करणाराच भाग असतो। संकुचित वृत्तीचे निदर्शक कंस रूप असते। प्रेमाचा अतिरेक तसा क्रौर्याचाही अतिरेक आतताईपणाचे लक्षण असते। शास्त्राने अग्निदो गरदश्चैव या श्लोकात अतिरेकीची 6 लक्षणे सांगितली आहेत। त्यात अकारण शस्त्र चालवणारा असेही म्हटले आहे। सांप्रत अतिरेकीच्या व्याख्या करण्याची फारशी गरज नाही, कारण अतिरेकी हा शब्द वृत्तपत्र वाचकांच्या किंवा बातमीप्रियजनांच्या नित्यपाठात आहे। श्लोकात फक्त अतिरेकीच्या ऐवजी आततायीनः असा उल्लेख आहे, अर्थ एकच। वस्तुतः कंस राजा आहे। एवढे मोठे राज्य शकट चालवणाऱ्याने कोणत्याही कृतीपूर्वी साधक बाधक विचार करायलाच हवा। स्वार्थ राजाला लांछन आहे, प्रजाहितदक्षता हे त्याचे भूषण असते। इथे तर आपल्या बहिणीच्याही हिताचा विचार लयाला गेला आहे। असो, कंसच तो। वसुदेवांनी मात्र सामंजस्याने घेतले। प्रत्येक पुत्र कंसाकडे देण्याचे आश्वासन दिले, तेव्हा देवकीची सुटका झाली। देवकीचा पहिला पुत्र घेऊन वसुदेव कंसाकडे आले। त्यांनी आपला शब्द पाळला। शब्दाची किंमत प्राणापेक्षाही जास्त समजतात। कंसाने ते बाळ तर परत केलेच, पण शहाजोगपणे म्हणाला, मला तर 8वा मारणार आहे। तेवढ्यात नारद आले, म्हणाले, गोकुळात यदुवंशात सर्व देवच आहेत, हा सुद्धा देवाचा अवतार असेल काय? कंसाच्या मनात पाल चुकचुकली। त्याने वसुदेव देवकीला बंदिवासात टाकले आणि प्रत्येक बालकाला ठार करू लागला। एका भागवत कथेत ऐकण्यात आले की नारदांनी कंसाला सांगितले, देवांची गणना पद्धती उलटी असते, त्यामुळे पहिला तोही 8वा होऊ शकतो। याला प्रमाण वैदिक गणितातील एक वचन अंकानाम वामतो गतिही असे दिले। मुळात मुद्दाच पायाहीन, त्यात वचन गैरलागू।